रासायनिक खत कसलंही टाकलेलं नाही, साधं युरियाचं पोतं सुद्धा टाकलेलं नाही, सगळं ओरिजिनल झालेलं आहे. कसले औषध सुद्धा मारलेलं नाही. नैसर्गिक मधमाशीचं प्रमाण जास्त आहे ह्या वर्षी. शेती करत असताना अनेक भेसळयुक्त बियाणे असेल किंवा इतर औषध असेल मिळतात, परंतु एक डेंगळा निघत नाही ह्याची गॅरंटी फुले. ते थोरले बंधुराज चंद्रकांत कंसात बंडू शेठ ह्यांना बियाची आवड होती पहिल्यापासून करायची. एवढेच उत्पन्न चांगलं आहे आणि खात्रीशीर ते बियाणे. खात्रीशीर बियाणे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वडगाव निंबाळकर या ठिकाणी शशिकांत शांतीलाल शाह यांच्या शेतामध्ये आलो आहेत. शेतकऱ्यांना खात्रीशीर मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे शशिकांत शांतीलाल शाह वडगाव निंबाळकर ठिकाणी. आज शेतकऱ्यांना खात्रीशीर कोणतीही वस्तू मिळत नाही. शेती करत असताना अनेक भेसळयुक्त बियाणे असेल किंवा इतर औषध असेल मिळतात, परंतु एक खात्रीशीर विश्वासाचं नात्यातलं एक खात्रीशीर ठिकाण म्हणजे शशिकांत शांतीलाल शाह यांच्या ठिकाणी 3 महिने आणि 5 महिने या अशा 2 प्रकारच्या वाहनाचं बी खात्रीशीर मिळण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे आपण पाहू शकतो. त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत. हळवी आणि गरवी या 2 प्रकारचे जातीचे या ठिकाणी बियाणं तयार केलं जातं. गेले किती वर्ष या ठिकाणी हा उपक्रम चालू झालेला आहे, किती दिवसापासून या शेतामध्ये त्यांचं उत्पन्न घेतात ते त्यांच्याकडून सर्वच माहिती घेणार. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपला परिचय शेतकऱ्यांना द्या. शशिकांत शांतीलाल शाह वडगाव निंबाळकर. किती दिवसापासून हा तुमचा व्यवसाय चालू आहे? 1990 सालापासून चालू आहे. आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांना तुम्ही खात्रीशीर बी दिलेले? 600 ते 700 लोकांना आतापर्यंत बी दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही प्रत्येक वर्षी 700 लोकांना शेतकऱ्यांना बी देतात. तर हा तुमच्यापाशी कोणत्या कांद्यापासून तुम्ही हे रोपे केलेले? मी पुणे इथून पंडितराव मारुतराव दरेकर यांच्या गाळ्यातनं कांदा ह्या वर्षी फुले समर्थ म्हणून आणलेला खरेदी केलेला आहे. त्यांच्याकडून कांदा घेऊन लागण केलेली आहे. लागणीची तारीख आहे 21/12/2024. ड्रीपवर केलेला आहे, बेडवर 4.5 फुटी बेड काढून. तुम्ही पाहू शकता या शशिकांत शाह यांनी पुणे येथून फुले समर्थक ह्या वाहनाचं कांदा घेतलेला आहे आणि त्या कांद्यापासून हे रोप तयार केलेलं आहे, बी तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. ह्याची लागण तारीख कधी? 21/12/2024. बेडवरती केलेलं आहे. बेडवरती केलेले आहे. एक अर्धा एकर केलेला आहे. अर्धा एकराला 2000 किलो कांदा लागलेला आहे. जी तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं बी आहे? 3 महिन्याचा हळवी आणि 5 महिन्याचं गरवी. पुणे फुरसुंगी गरवी आणि ही समर्थ हळवी. हळवी ही 3 महिन्याचं आणि फुले फुरसुंगी 5 महिन्याचं. हे दोन्ही प्लॉट तयार आहेत आता. शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि तुम्ही शेतकऱ्यांना खात्रीपूर्वक सांगता, विश्वासाने सांगता की बाबा अशा प्रकारे आमच्याकडे आहे, तो का असं तुमच्याकडे खात्रीशीर काय आहे? तुमच्याकडे काय तुमचे आमचे थोरले बंधुराज चंद्रकांत कंसात बंडू शेठ ह्यांना बियाची आवड होती पहिल्यापासून करायची. बंडू शेठ ह्या नावानेच ह्यांचे मोठे बंधू, थोरले बंधू बंडू शेठ शाह यांच्या चराने या ठिकाणी बियाची लागण होती आणि या परिसरामध्ये बंडू शेठ शाह हे नावाजलेले व्यक्तिमत्व होते. आता ते आपल्याला नसले तरी पण त्यांच्या पाठीमागे ह्यांचा वारसा त्यांचे बंधू चालवत आहेत आणि त्यांच्या नावानेच या ठिकाणी प्रसिद्ध असे बंडू शेठ शाह यांची जावा, खात्रीशीर तुम्हाला बी मिळणार ही खात्री या ठिकाणी देतात ते. अजून काय सांगाल तुम्ही? जे शेतकरी तुमच्याकडे येतात बी नेतात त्यांना कसा रिझल्ट आहे? बी आपलं घरचं स्वतःच विकायचं, बी स्वतःच विकायचं, खात्रीशीर बी होत आहे. कोणाची तक्रार नाही. तक्रार कोणाची आली तर त्याला तक्रार आपण निवारण करण्यासाठी त्याच्या घरी बी जातो बघायसाठी. कोणी 240 मारलं जातं तिथं उगवायचं अडचण येते, ते बी निर्जन करून देतो आपण. डेंगळा निघत नाही ह्याची गॅरंटी फुले. दुसऱ्याचं कोणाचं आणून विकायचं नाही. घरचं संपलं. एकदा भाव जो पडेल ते शेवटपर्यंत तोच भाव राहतो. वाढवायची ही अपेक्षा नाही. या ठिकाणी खात्रीशीर जेवढं उत्पन्न या ठिकाणी घेतलं या प्लॉट मध्ये त्यांनी 10 पांडामध्ये अर्धा एकरामध्ये तेवढंच ते बी तयार करतात आणि तेच बी ते मार्केटमध्ये विकतात. शेतकऱ्यांना खात्रीशीर हा अशा प्रकारे देतात. तुमच्या या ठिकाणी हे बी आता किती दिवसानंतर शेतकऱ्यांना उपलब्ध होईल? साधारण 15 एप्रिल पासून उपलब्ध होईल. 15 ते 20 एप्रिलला तयार होईल. हे तुम्ही बी मार्केटमध्ये देत असताना कोणत्या नावाने देता? काय बंडू शेठ ह्याच्या नावाने जाते. म्हणजे बंडू शेठ शाह यांच्या बंधूंचे मोठे शेतकरी डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्येच आहेत. कॉन्टॅक्ट मध्ये किंवा ते आतापर्यंत तुमच्याकडे कॉन्टॅक्ट मध्ये जातात. 700 ते 800 शेतकरी तुमचे प्रत्येक वर्षी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. ते तुमच्याकडे येतात. ते तुमच्याकडे येऊन जातो आम्हाला बी द्या. बी तयार झाली की मी त्यांना फोन करतो. ते आपल्याला सांगतात. फोन पे वर पैसे टाकतात, अगोदर ऍडव्हान्स पेमेंट टाकतात. पण बी तयार झाल्याशिवाय मी पेमेंट घेत नाही. एक खात्रीशीर म्हणून तुमच्याकडे. आता तुम्ही जे उत्पन्न घेतलेलं आहे हे कशी लागण केली? काय हे 4.5 फूट बेडवर 9x9 इंचावर कांदा लावलेला आहे. गोट कांदा दाट केलेला आहे वर्षी. कारण पातळ केला तर कांदा बी पडतं, गोंडे मोडले जातात. दाट केल्यामुळे गोंडे मोडायचं प्रमाण कमी आहे वर्षी.
तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे यांनी बेडवरती ड्रिपच्या साह्याने हे गोट लागण केलेले आहे. हे गोट लागण केल्यानंतर अशा प्रकारे त्याला कांद्याचं बी येत असतं. त्या कांद्याच्या बिया बी नंतर रोप तयार करून ते कांद्याची लागवड होत असते. आणि नैसर्गिक मधमाशीचं प्रमाण जास्त आहे ह्या वर्षी. हा, त्यांना सांगणे शेतकऱ्यांचं की बाबा या ठिकाणी नैसर्गिक मधमाशांचं प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी बाबा जे बोंडामधले मध गोळा करण्यासाठी मधमाशी येते त्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उत्पन्न हे जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. या वर्षी काय टार्गेट तुमचं किती? साधारण 400 ते 500 किलो हळवीचं बी तयार होईल. गरवीचं 150 किलो तयार होईल. हा, तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही सांगू शकता जरी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कांदा बी लागला असेल पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला लिंक मध्ये खाली मिळेल. तरी तुम्ही यांचा संपर्क नंबर सांगा तुमचा. 97 63 85 1008. नाव सांगा. शशिकांत शांतीलाल शहा, पत्ता वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तुम्ही या संपर्क करू शकता आणि तुम्हाला ज्यावेळेस बी तयार होईल त्यावेळेस तुम्हाला हे अवेलेबल होऊन जाईल. धन्यवाद. हळवी व गरवी कांद्याचे मिळण्याचे एक ठिकाव शशिकांत शांतीलाल शहा, बंडू शेठ कंसात. फोन नंबर 97 63 85 1008, वडगाव निंबाळकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. शेतकरी मित्रांसाठी ती चांगली संधी आहे. गेले 30 वर्ष खात्रीशीर देणारे बी देण्याचं एक ठिकाण ते म्हणजे बंधू शेठ चहा उर्फ त्यांचे बंधू शशिकांत चहा. या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी प्लॉट आहे यांचा हा. आणि या प्लॉट शेजारीच इतर खपल्या गहू म्हणून त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे. नवीनच वाहन हा या ठिकाणी आहे. ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी खपल्या गहू जो आज वेगवेगळ्या व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण हा नैसर्गिकरित्या किंवा पचनाला चांगला रुचकर अशा चपात्या वाहने या ठिकाणी हा गहू लावलेला आहे. ह्या गहूसाठी तुम्ही पाहू शकता हा प्लॉट केलेला आहे या ठिकाणी. ह्या प्लॉट किती एकर प्लॉट आहे? 1.25 एकर प्लॉट आहे. 1.25 एकर प्लॉट आहे. कुठल्या जातीचा वाहन आहे हा? 2971 8 पाट्याचा आधार करायचं बी आहे. जितेंद्र यादव यांच्याकडून आणलं होतं मी शिंदेवाडीतनं. आणि हे लागण केलेली किती एकराची लागण तुमची आता? 1.25 एकराची लागण 21/12/2024 केलेली आहे. ह्या खपल्या गहूचं काय वैशिष्ट्य आहे? ह्या खपल्याचं ह्या गव्हापेक्षा बी उत्पन्न जास्त आहे आणि मार्केट 1.5 पट वाढून मिळते. काय आपल्या यातून लोप पावलेली हे चाललेलं आहे किंवा नैसर्गिक खाणं किंवा असेल तर खपल्या गहूबद्दल काय म्हणतात? ह्याला रासायनिक खत कसलंही टाकलेलं नाही. साधं युरियाचं पोतं सुद्धा टाकलेलं नाही. सगळं ओरिजिनल झालेलं आहे. कसलं औषध सुद्धा मारलेलं नाही. काल थोडंसं औषध घेतले सकाळी, आज सकाळी घेतलंय. ते गहू पडू नये म्हणून घेतलेले. तुम्ही पाहू शकता ह्या गावाचे किती एका ह्याच्यामधनं किती प्रकारे त्याचे ठोंब आलेले आहेत. किती प्रकारे या ठिकाणी खपल्या गव्हाचे बिया लागलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या गव्हाचं उत्पन्न आपल्या इतर गावांपेक्षाही दर्जेदार आणि चांगलं आहे. 1.25 एकराला 40 किलोच बी घेतलेलं आहे. तरी बी दाट प्रमाण जास्त झालेलं आहे. आणि ह्याच्या जे चपात्या जर आपण बनवतो रोटी चपाती ह्याची चविष्ट लागते, रुचकर आणि आपल्या शरीराला चांगली असते. म्हणून हा गहू जरी एक आता किती दिवसानंतर काढण्याची येईल? हे 10 एप्रिलला निघाल. 10 एप्रिल महिन्यामध्ये हा गहू निघण्याची शक्यता आहे. जरी तुम्हाला गहूचे बी गहू लागला खपली गहू तरी हा गहू तुम्हाला अवेलेबल मिळेल. त्यासाठी संपर्क करा. धन्यवाद. मी ह्या ठिकाणी सर्व देखभाल करतात तर तुमचं काय याविषयी उत्पन्न कसं काय वाटतंय? काय त्यावेळेस उत्पन्न ड्रिपमुळे वाढणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मधमाशांचं सुद्धा प्रमाण ह्यावेळेस भरपूर आहे. मधमाशांचं प्रमाण भरपूर असल्यामुळे उत्पन्न यावेळेस वाढलं. ड्रिप वरती केलेलं आहे.